आरआरबी एनटीपीसी परीक्षेची अधिकृत घोषणा आली आहे. चला महत्वाचे मुद्दे पाहूया. आपण जी माहिती पाहणार आहोत ती थेट रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत डॉक्युमेंटमधून आहे. हे संपूर्ण प्रक्रिया आपण 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेचं वेळापत्रक. तर पदवीधर स्तरावरील पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मार्च 2026च्या शेवटी होणार आहे. आता काही महत्वाच्या तारखा पाहूया ज्या कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवायला हव्यात. हे बघा, परीक्षेच्या आधी ही 3 महत्वाची कामं अजिबात विसरायची नाहीत. ओके, आता वळूया परीक्षेपूर्वीच्या चेकलिस्टकडे. काय तयारी करायची आहे? एक महत्वाचा प्रश्न, आधार व्हेरिफिकेशन झालं आहे का? हे बघा, rrbapply.gov.in वर जाऊन ही प्रोसेस पूर्ण करा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. म्हणजे ई कॉल लेटर, व्हेरीफाईड आधार आणि ते अनलॉक आहे की नाही हे नक्की तपासा. आणि हो, परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बंधनकारक आहे. त्यासाठी सोबत मूळ आधार कार्ड किंवा त्याची ई व्हेरीफाईड प्रिंटआउट लागेल. आता काही अत्यंत महत्त्वाच्या अधिकृत सूचना ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे स्पष्ट आहे, कोणत्याही अपडेट्ससाठी फक्त आरआरबीच्या अधिकृत वेबसाईट्स बघा. आणि नोकरीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. अशा लोकांपासून सावध रहा. लक्षात ठेवा, आरआरबीमधील निवड फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमधल्या कामगिरीवर अवलंबून आहे. तर आता हे सगळी अधिकृत माहिती समोर आहे. परीक्षेच्या दिवसासाठी तयारी उत्तम आहे ना?